नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही कधीही न बघितलेल्या अशा यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप पैशाची बचत या ठिकाणी करणार आहोत. पहिली टिप्स अशी आहे, आता आपण पोळ्या करताना बऱ्याचदा हे जे पोळपाट असतं ते एका जागेवर थांबत नाही, इकडे तिकडे फिरत असतं. परंतु कधी आपण त्याखाली कपडा ठेवू शकतो. कपडा ठेवला की ते व्यवस्थित एका ठिकाणी राहतं. परंतु आज आपण असा उपाय या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून आपलं जे पोळपाट आहे ते जागेवरून बिलकुल हलणार नाही. तर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे नेल पेंट, जी की सर्वांकडेच असते. तुम्ही कुठल्याही प्रकारचे नेल पेंट यावरती लावून घ्यायचे आहे. बघू शकतात, कुठलाही कलर असला तरीही चालेल. कुठल्याही प्रकारची म्हणजे तुमच्याकडे जीही नेल पेंट असेल ती आपल्याला या पोळपाटच्या पायांवरती लावायची आहे. बघू शकतात. आणि याला थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला याचा यूज करायचा आहे. आता चपाती करताना जो पोळपाट आपला हलतो तो यापासून नक्कीच हलणार नाही. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे फ्रीजसाठी. आता बऱ्याचदा आपण काय करतो, कुठे घाई गडबडीत जायचं म्हटलं की हे गरम दूध असंच फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि गरम वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्या जे खाली फ्रीजची जी जागा असते ती देखील खराब होते आणि गरम वस्तू जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर फ्रीज देखील खराब होतं. त्यामुळे कधीही चुकूनही गरम वस्तू ज्या आहे त्या फ्रीजमध्ये ठेवू नका. बघू शकतात, माझ्याकडे ही अशी खराब झालेली जी बांगडी होती जी मी आता वापरत नाही, ती फेकून देण्याऐवजी मी तशीच ठेवली होती आणि आता मी तिचा इथे उपयोग करणार आहे. आता आपल्याला ही बांगडी अशी ठेवायची आहे आणि त्यावरती आपण कुठलेही दुधाचे पातेले किंवा भाजी किंवा कुठलीही गरम वस्तू असेल ते आपण या बांगडीवरती आरामात ठेवू शकतो. बघू शकतात, जर इमर्जन्सी असेलच तर आपल्याला गरम वस्तू जर फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडली तर नक्कीच या बांगडीचा उपयोग करून तुम्ही तुमची गरम वस्तू फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेणेकरून आपलं फ्रीज खराब होणार नाही. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे सिंकसाठी. आता बऱ्याचदा आपण असे बेसिंग वापरतो, ते काय होतं कधी लॉक होतात. परंतु हे बेसिंग लॉक झाल्यानंतर अजिबात घाबरण्याची या ठिकाणी गरज नाही. आपण अगदी सोप्या पद्धतीने या बेसिंगला साफ करणार आहोत. बघू शकतात, मी इथे बॉटलला कट करून घेतलेला आहे आणि हा खालचा भाग आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. आता आपल्याला ही बॉटल अशा पद्धतीने खालच्या साईडने फक्त अशी हवा प्रेस करत राहायची आहे, जेणेकरून हे जे एक हवा तयार होते त्या बॉटलमध्ये आणि जे पाणी आहे, जे अडकून बसलेलं पाणी आहे ते खालून ओढण्यास मदत होते, म्हणजे खाली जाण्यास खूप मदत होते. त्यामुळे तुमचे जर बेसिंग जर कधी लॉक झाले असेल तर या बॉटलच्या साहाय्याने तुम्ही नक्कीच अगदी सोप्या पद्धतीने ते साफ करू शकतात. बघू शकतात किती छान आणि युजफुल टिप्स या ठिकाणी ही झालेली आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे सॉक्ससाठी. आता बऱ्याचदा आपण हे सॉक्स पायात घालण्यासाठी वापरतो, परंतु आज आपण या सॉक्सचा अगदी वेगळा वापर या ठिकाणी करणार आहोत. बघू शकतात, मी इथे कपडे धुण्याचा जो ब्रश आहे तो घेतलेला आहे आणि या सॉक्सला आता मी या ब्रशमध्ये घालणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हा उपाय आपण कशासाठी वापरणार आहोत, तर हा उपाय अगदी महत्त्वाचा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बघू शकता, तशा पद्धतीने या सॉक्समध्ये एक ब्रश घालून घेतलेला आहे आणि आता आपण याचा उपयोग करणार आहोत. ते म्हणजे आपण असे कपडे किंवा साड्या, हेवी ज्या साड्या असतात किंवा असे शर्ट असतात जे घासतो, ब्रशने घासल्यामुळे काय होतं की बघू शकतात अशा पद्धतीने ते कॉलर जी आहे ती फाटते. काही दिवसानंतर ती खराब होते. शर्ट तर चांगला असतो परंतु कॉलर नेहमी खराब होऊन जाते. परंतु आपण जर सॉक्सच्या मदतीने जर ही कॉलर जर घासली तर नक्कीच आपली जी कॉलर आहे ती लवकर खराब होणार नाही. आणि हे जास्त घासल्यामुळं काय होतं की कॉलर लवकर फाटते. इतर शर्ट चांगला असतो परंतु कॉलरवरती लवकर फाटल्या जातं. किंवा तुमच्याकडे हेवी साड्या असतील, वर्कवाल्या साड्या असेल, तुम्ही या ब्रशच्या मदतीने अशा पद्धतीने सॉक्स घालून त्या नक्कीच घरच्या घरी धुवू शकतात. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल